अचानक न ठरवता कुठल्याही प्रकारचा प्लॅन न करता कधी अचानक ट्रिप काढली आहे तुम्ही? ज्यांनी असं केलंय त्यांना या आनंदाचं वर्णन शब्दात मांडता येणार नाही. आमचंही काहीसं असंच झालं. गेल्या आठवड्यात अचानक आम्ही दाजीपूरला निघालो. कोल्हापूरपासून सुमारे 55 ते 60 किलोमीटर अंतरावर फोंडा घाट सुरू होण्याआधी लागणारं हे छोटंसं गाव. खरं सांगायचं तर या मार्गावरून मी कित्येक वेळा गेलोय, पण कधी इथली जंगल सफारी करण्याचा योगच आला नाही. तो आत्ता आला. आम्ही सकाळी 8:30च्या सुमारास कोल्हापूर सोडलं आणि रमत गमत सहलीचा आनंद घेत दुपारी 12-12:30च्या दरम्यान दाजीपूरला पोहोचलो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की जंगलाच्या वाटेवरच वन विभागाचं आणि इतर खाजगी अशी 7-8 रिसॉर्ट आहेत. आम्ही आमच्या मित्राची 4 व्हीलर घेऊन गेलो होतो, त्यामुळे जंगल सफारी या 4 व्हीलर मधूनच करायचं ठरवलं आणि जंगलातून निघालो. आजूबाजूला आणि डोक्यावर गर्द झाडी झुडपं, कच्चा पण बुरमाचा रस्ता. खरं तर आम्ही एक प्रायव्हेट रिसॉर्ट ठक्याचा वाडा हे शोधायला निघालो होतो. तो वाटेत मिळालाही, पण तिथे गेल्यावर कळालं की ठक्याचा वाडा म्हणजेच वन विभागाचंच ते रिसॉर्ट आहे. तिथून मजल दर मजल करत संपूर्ण जंगलातून सफर करत आम्ही पोहोचलो शिवगड या टोकावरच्या पॉइंटला. इथं गेल्यावर इथला अद्भुत निसर्ग पाहताच मन अगदी हरवून गेलं. अनेक निसर्गाची आणि पावसावरची गाणी मनात रंजी घालायला लागली. इथं गेल्यावर आंबोलीच्या कावळेसाद पॉइंटची आठवण झाली. इतका हुबेहूब हा शिवगड पॉइंट आहे. इतका सुंदर निसर्ग मी आजपर्यंत का नाही बघितला याचं दुःख झालं. बराच वेळ आम्ही इथं रेंगाळलो. वाटेत येताना ठक्याचा वाडा अर्थात वन विभागाचं रिसॉर्ट पाहायला थांबलो. इथली राहण्याची व्यवस्था खूप छान आहे. टेंटची व्यवस्था आहे आणि आतून शामियानात गेल्यासारखं वाटावं इतकी सुंदर डिझाईन्स आणि इंटेरियर डेकोरेशन केलेलं आहे. इथं राहायचं असेल तर मात्र तुम्हाला सगळ्या लागणाऱ्या वस्तू जातानाच घेऊन जायला हव्यात, कारण गावापासून साधारणपणे 4 किलोमीटर आत जंगलामध्ये हे रिसॉर्ट आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या वस्तू इथे ताबडतोब मिळणार नाहीत. पण जंगलात राहायचं असेल तर या गोष्टींची तयारी तर ठेवायलाच लागेल, नाही का? आम्ही इथं पोचलो तेव्हा कडकडीत ऊन होतं, पण आम्ही तिथून बाहेर पडल्यावर जेव्हा पूर्वीपासूनच पाहून ठेवलेल्या रिसॉर्टवर पोचलो तेव्हा आभाळ दाटून आलं. संपूर्ण आभाळच खाली आलंय की काय असं वाटावं असं वातावरण झालं होतं. पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर जवळपास 1.5 तास हा पाऊस मुसळधार कोसळत होता. त्याचं वर्णन शब्दात करता येणं अवघडच आहे. स्वर्गीय आनंद नेमका कसा असतो याची अनुभूती आम्हाला तेव्हा आली. आम्ही जिथे उतरलो होतो ते रिसॉर्ट पण अतिशय सुंदर होतं. साधं होतं पण रचना खूप छान होती. पावसाची येथेच मजा घेतल्यावर मग आम्ही जेवण केलं. त्यावेळी धुकं दाटून आलं होतं. आमच्या भोवताली जणू फेर धरून नाचत होतं. या वर्षीचा पहिला पाऊस आम्ही दाजीपूरमध्ये अनुभवला. 1 दिवसाचीच पण जबरदस्त अविस्मरणीय ही सहल झाली. असं वाटलं की आणखीन एखादा दिवस वाढवता आला असता तर खूप मजा आली असती. यंदाच्या पावसाळ्यात तुम्हाला सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात एक मस्त दिवस घालवावा असं जर वाटत असेल तर नक्की दाजीपूरची सहल प्लॅन करा आणि कशी वाटली हे मला नक्की आवर्जून सांगा. इथे कॉमेंट केली तरी चालेल. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बरं का. पुढच्या भागात लवकरच काहीतरी नवीन घेऊन येतोय, पण तोपर्यंत टाटा, केअर, बाय बाय.